अजूनही वेळ गेलेली नाही. याच क्षणी हे युद्ध थांबवण्यातून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम चेतावणी. तपोबलाच्या साहाय्याने तुझी सत्सत विवेक बुद्धी देखील नष्ट झाली. तू अवलंबलेला हा असुरी मार्ग सोडून दे. सत्याच्या मार्गाने चाल. असुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना तेव्हा त्याचा अंत देखील होतो. अंत सिंधुरासुराचा ते शक्य नाही. देवेंद्रा, ब्रह्मदेवांकडून अमृतत्वाचं दान प्राप्त केलं. त्याच सुवर्ण प्राप्तीच्या बळावर या स्तरावर विराजमान होण्यासाठी आणि मूळ बुद्धी ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या स्वर्गावरती राज्य करण्यासाठी आम्ही देव श्रेष्ठ ठरलो. तुझ्यासारखे दैत्य नव्हे. अरे रामबाबू अशी मेहतांसारख्या अप्सरांच्या सानिध्यात विलास करणारा तू देवेंद्र. आणि एवढ्यावर तुझी आस भागत नाही म्हणून ती गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिच्या सौंदर्यास मोहून तिला शील भ्रष्ट करणारा तू. 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र एका स्त्रीला शील भ्रष्ट करणारा तू. समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या मदिनेसाठी लढाई करणारे तुम्ही दैत्य. अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्ने रंगवू नका. मग दैत्यांचे हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. समर्थ आहे. देवराज समर्थ आहे. देवेंद्रा, पाहूया कोणाच्या बाहुबळामध्ये किती सामर्थ्य असेल. तर स्वीकार रणखंड. माझा स्वाभिमान उचलू नकोस. ज्याप्रमाणे तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस त्याचप्रमाणे कित्येक दैत्य या अमरावतीवरती संकट करून आले. त्यांना याच रणांगणामध्ये या देवेंद्राने मारले. तिथे तुझी काय कथा. एवढं सामर्थ्य असेल तर होऊन जाऊ दे रणसंग्राम. मला या सेंद्रासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तू.